बघू शकता हे जे काट्याप्रमाणे आहे हे गोल गोल फिरतं आणि त्याच्यामुळे एक साईडला पाचरूट येतं आणि जेव्हा हे पाचरूट एक साईडला येतं त्याच्यानंतर तुम्ही जर इकडे समोर बघितलं तर एक मशीन आहे. त्या मशीनमध्ये काय होतात, गाठी तयार होतात. हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आहे शेतामध्ये आणि बघू शकता सूर्योदय झालेला आहे आणि सकाळचे ऑलमोस्ट आता 8:30 वाजत आलेले आहेत आणि आपल्या दिवसाला आणि आपल्या टास्कला सुरुवात होते. जे म्हणजे लेबर येण्याच्या आधी आपल्याला बारीक सारीक कामं कंप्लीट करून घ्यावं लागतं. जसं की आपण हे काल शेड उभा केलेलं आहे, त्याला थोडंसं आपल्याला पाणी मारून घ्यायचं आहे आणि हे राहिलेलं शेड आज आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे, जे की तुम्ही ब्लॉगमध्ये पाहत असालच. आणि याच्या आधीचे ब्लॉग पाहिले नसतील तरी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा छोटे छोटे अपडेट्स दिलेले आहेत, जे की एज्युकेशनल व्हिडिओ असतील आणि बाकी शेती रिलेटेड जे काही असेल ते मी अपलोड करतो. ते पाहायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि चॅनलला अकाउंटला फॉलो केलं नसेल तर जरूर फॉलो करा. बाकी आपल्या समोरच्या आंब्याच्या प्लॉटवरती एक स्प्रेचं काम चालू आहे. ते कशासाठी चालू आहे, कोणता स्प्रे घेतोय हे तुम्हाला व्लॉगच्या शेवटपर्यंत पाहायला भेटेल. आणि हे शेड कशा पद्धतीने उभा करतात आणि काय काय घडामोडी घडतात शेतामध्ये, एकदम रॉ आणि रिअल कंटेंट तुम्हाला पाहायला भेटेल. त्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर चला, हे जे छोटंसं टास्क आहे, छोटंसं म्हणण्यापेक्षा एक साधारणतः तास ते 1.5 तास घेतं, कारण की आपल्याला 3 शेडला पाणी मारून घ्यायचं आहे. लेबर येण्याच्या आधी, लेबर 10 वाजता येतं, तर त्याच्या आधी आपण हे कंप्लीट करून घेणार आहे. तर चला कंप्लीट करूया. तर हे चांगल्या पद्धतीने गार झालं पाहिजे, ओलं झालं पाहिजे, त्यासाठी आपण पाईप सोडलेला आहे. आता हे एक 5 ते 10 मिनिटात आपण याला बंद करून दुसरीकडे जाणार आहे. त्याच्या आधी तर तुम्ही समोर पाहिलं तर आपल्या ट्रॅक्टरचा स्प्रे चालू आहे ब्लोअरने आंब्याच्या बागेवरती. कशासाठी चालू आहे आपण गुलाबबाईकडून माहिती घेणारच आहे. त्याच्या आधी आपल्याला हे टास्क कंप्लीट करून घेणार आहे आपण. बाकी लेबर आल्यानंतर बाकीचं काम चालू होईल. आपल्याला थोड्याशा या शिड्या कमी पडल्या होत्या, ते काल जे मेकॅनिक असतात किंवा जे तयार करतात त्यांनी येऊन तयार करून दिलं. आता आपल्याला फक्त उभा करायचा आहे. खड्डे घेतलेले आहेत, थोडेफार 19-20 झालेला इकडे झालेले आहेत, कारण की जे लेबर होते ते थोडेसे नवीन होते. त्यांच्याकडून ते मशीन जे आहे समोर दिसते ते व्यवस्थित ऑपरेट झालं नाही. त्याच्यामुळेच तुम्ही जर इकडं पाहिलं तर या रेषेवरती खड्डा पाहिजे होता आपल्याला, तिथं थोडंसं पुढं घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला ही साईड जी आहे ते आता आपल्याला डिग करायची आहे. तर करूया लेबर आल्यानंतर. बाकी आता आपल्याला हे टेस्ट करायचं आहे. आपल्याला द्राक्ष आता शुगर ऑलमोस्ट उतरायला सुरू झालेले आहे, पूर्णपणे उतरलेलं नाही आहे, पण आता जो आंबट पण असतो तो गेलेला आहे. त्याच्यामुळे आपण टेस्ट करू शकतो. तर बघू, एका व्लॉगमध्ये आपण ते टेस्ट करूयात, कंटेंट पण भेटेल आणि सगळंच होईल. आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा स्प्रे घेतोय, जे की मागाशी बघितलं तुम्ही ट्रॅक्टर आणि ब्लोअरच्या मदतीने स्प्रे चालू होता. तर तो आता ऑलमोस्ट कंप्लीट होत आलेला आहे. थोडासा तुम्हाला वाऱ्याचा आवाज येत असेल, डिस्टर्बन्स येत असेल, कारण की सध्या खूप वारं सुटलेलं आहे आणि आता वारं सुटलं की पावसाची शक्यता असते असं तर आता बघू. सध्या तरी काय पावसाची शक्यता नाही, पण उन्हाळा चालू होते, ऊन वाढायला लागलेलं आहे. तर सगळ्याचा विचार करूनच आपण पाण्याचं नियोजन वगैरे करतो. आणि हे स्प्रेचं आता सध्या काम चालू आहे, कीटकनाशक आणि बुरशीनाशक, म्हणजे पानं चांगली राहावी, फळावरती कोणती आळी वगैरे पडू नये, त्यासाठी आपण हा स्प्रे घेतोय. तर तुम्ही जर साईज बघितली आता फळांची तर इकडे तुम्हाला दिसून जाईल काही झाडाचे लवकर फळ लागलं होतं ते आता हार्वेस्टिंगला येतील. आणि अशा पद्धतीने आंबे आहेत, जे की आपण काहींना ट्रायल म्हणून बॅगिंग केली होती. त्याचा काय फायदा तोटा होता ते कळेल आपल्याला. तर हे अशा पद्धतीने आता आहेत, चांगल्या पद्धतीने वाढत आहेत. बघू आता काय होतं. हे अशा पद्धतीने गळून जात असतात, पिवळे पडलं की ते टिकत नाही, गळून जातं. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण त्याला काढून टाकतो, जेणेकरून जे डायवर्ट होतं आहे अन्न ते पूर्णपणे याला सेटिंग झालेल्या फळाला व्हावं, ना की बाकी फळांना व्हावं. त्यासाठी आपण हे काढून टाकतो. चांगल्या पद्धतीने आहे ओव्हरऑल. आता स्प्रे कंप्लीट होईल, त्याच्यानंतर आपल्याला बेदाणा शेडचं काम चालू आहे. त्याच्या तिकडं लेबर लागतील, त्यासाठी सर्व तिथे येतील. तर कशा पद्धतीने होते काय होते बघूच. बाकी इकडे जर बघितलं तर आपल्या शेजारी एक प्लॉट आहे, जे की का ब्लर होतंय, सॉरी गाईज, ब्लर होतोय थोडंच, मला नाही माहिती काय झालेलं आहे. पण झेंडू आणि पपई त्यांनी अजंतर पीक केलेलं आहे, चांगल्या पद्धतीने वाढत आहेत. नवीन शेत त्यांनी घेऊन करत आहेत, बाकी चांगल्या पद्धतीने करतात. तर आता ट्रॅक्टर येईल आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहे आपल्या बेदाणा शेडकडे.
तर ब्लोअरला सावलीत लावण्याचं काम चालू आहे, जेणेकरून उन्हामुळे हे टाकी वगैरे काय खराब होऊ नये त्यासाठी हे प्रिकॉशन ॲज अ प्रिकॉशन आपण झाडाखाली लावून घेत आहे. तर गाईज इंजिनियर आणि मिस्त्री सगळे इथंच आहेत आणि हे आपण उभा करून घेतलेलं आहे. आता बघू ह्याच्यामध्ये काय फॉल्ट येतोय का. 11 किती इंच ती किती अंतर ठेवा म्हणलेलं ते. तर इंजिनियर बघू शकता तुम्ही इकडे. आता सध्या 6 शिड्या खाली रोवून झालेल्या आहेत. आता लंच ब्रेक नंतर बाकीच्या 6 होतील आणि मग किती दिवस पाळू द्यावं लागेल त्याला. 15 दिवस आयला भागवत राहते घेऊन तू. आपण कुठं नियमानं काका करते 4 दिवस अगोदर तेवढा आहे. तर समोर जर पाहिलं तुम्ही तर 6 शिड्या उभा करून झालेल्या आहेत आणि आत्ता साधारणतः 2 वाजलेले आहेत. लंच ब्रेक होईल त्याच्यानंतर राहिलेलं काम आपण कंप्लीट करून घेणार आहे. आणि जे बाहेरचे लेबर होते ते आपण बंद करून आता आपल्या पण शेतातले जे लेबर आहे त्यांच्याकडं करून घेतो आहे. कारण की त्यांची सुट्टी, त्यांच्या गावची जत्रा आहे, ते 12 भानगडी 12 त्यांची म्हणजे रिझन खूप होते त्याच्यामुळं आपण त्यांना नको सांगितलं. आणि हे बघू शकताय उभा झालेला आहे ऑलमोस्ट. आता आजपर्यंत हे कंप्लीट होईल. आणि हे इंजिनियर तुम्ही समोर बघू शकताय. हे इंजिनियर आहेत, तिकडं 2 आहेत आणि इकडे 1. आज होऊन जाईल नाही हो इंजिनियर, आज होऊन जात आहे का. आपल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये ज्याची व्हरायटी 86-032 होती त्याचं हार्वेस्टिंग कंप्लीट झालेलं आहे. आणि कंप्लीट झाल्यानंतर या प्लॉटमध्ये अशा पद्धतीने पाचरूट पसरलं होतं. या पाचरूट आपण पेटून न देता याचा चांगला यूज करतोय, म्हणजे ज्याच्या गाठी आपण बांधून घेतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा हे तुम्ही मशीन बघू शकताय. आपल्या शेतामध्ये पाचरूट पसरलं होतं ते गोळा कसं करायचं तर तुम्ही बघू शकता. हे ट्रॅक्टरला जोडलेलं आहे आणि जोडल्यानंतर तुम्ही बघू शकता हे जे काट्याप्रमाणे आहे हे गोल गोल फिरतं आणि त्याच्यामुळे एक साईडला पाचरूट येतं. आणि जेव्हा हे पाचरूट एक साईडला येतं त्याच्यानंतर तुम्ही जर इकडे समोर बघितलं तर एक मशीन आहे. त्या मशीनमध्ये काय होतात, गाठी तयार होतात. तुम्हाला थोडंसं आवाज येत असेल बॅकग्राऊंडला. आपलं बेदान शेडचं काम चालूच आहे. ऑलमोस्ट आता एंड होईलच आज. आणि त्याच्यानंतर आता आज लाईटचं टायमिंग बदलतं. जे रात्रीचं होतं ते आता दिवसाचं झालेलं आहे. 4 ते आय गेस 12 असं काहीतरी आहे. तर आपल्याला आता मोटर चालू करायची आहे. तर ते मोटर आपण चालू करूया. नाही चालू झाली म्हणजे लाईट आलेली नाही आहे. हा ॲटो आहे, म्हणजे लाईट आली की ॲटोमॅटिकली मोटर चालू करतो. तर आपल्याला द्राक्षाच्या बागेला आणि आंब्याच्या बागेला पाणी सोडायचं होतं. वापशावरती कंटिन्यू राहिली पाहिजे जेणेकरून मुळी ॲक्टिव्ह राहते. जास्त पाणी झालं तर मुळी चालत नाही, कमी झालं तर वाळून जाते. ॲसिटिक ॲसिड तयार होतं झाडाला. वर मेसेज जातो की खाली पाणी नाही आहे, आपल्याला वर्किंग थांबावं लागेल. मग झाड कार्य थांबवतं, पानं पिवळी पडतात, फळं घेऊन जात, सगळं काय 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 होतं. मोठी प्रोसेस असते त्याच्यामुळं सॉरी कधी पण मुळी वापशावर राहिली पाहिजे. तेच आपला मेन मोटिव्ह आहे. बाकी इकडे समोर पहा ते जे खड्डे घेण्याचं काम चालू आहे ते सपोर्टला आता साईडनं जे सपोर्ट असतात त्याचं काम चालू आहे. आणि समोर जर पाहिलं तिकडं तर ते शिडी उभा करण्याचं काम करतात.